पाणी पण फिरवावं लागतंय सोबत असं. मेरे घर आया एक नन्ना परा. नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. कशा आहात सगळे? मी दमादन शिंदे, तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन व्लॉग मध्ये. आपल्या दिवसाची सकाळ झाली आहे, चला मग आपल्या दिवसाची सुरुवात करूया. पप्पा झोपलेत, स्वीटी पण इथं झोपली आहे. दादा काल रात्री कामाला गेला होता, कारण त्यांनी थोड्याच दिवसाची सुट्टी काढली होती. मग आता कालपासून गेलाय तो कामाला. आता येईल किती 8 वाजता येईल तो आता. मग चाय सोबत काय? मम्मीला हॉस्पिटल मध्ये पण जायचंय आज. किती वाजता जायचंय? मग दादा अजून तू जाणार आहेस? बाळाचे औषध घेते, तिचे घेते, तिला पेज बनवते, ते कपडे थोडेसे टाकते पिळून. टिफिनला ना काय नाही आज? बटाटे बनवले. अरे वांग का चांगलं बनवलं की भाऊ? बघावून बघ. ठीक आहे. मंटूला बघा, मस्त गार झोपलाय बेड वरती. कसं बनवलंय? असं बनवलंय. ठीक आहे, ठीक आहे. दे मला चाय चपाती देतीस का? कडक बनव. माझा चाय नाश्ता झालाय, मी आता निघालोय कॉलेजसाठी. दादा पण आलाय घरी. आता ते लोक जातील हॉस्पिटल मध्ये. बघू आता काय होतंय. आपली लिफ्ट पण आली आहे. रोक. चला मग जाऊया आपण आता कॉलेजमध्ये. ठीक आहे. मी आता कॉलेजमध्ये पोचलोय, लॅबमध्ये बसलोय मस्त. एसीच्या खालती खूप गरम होत होतं बाहेर. आता मस्त थंड वाटतं. थोडं केस बी सेट करतो, छान दिसायला मस्त स्मार्ट दिसतोय ना. माझं लंच वगैरे झालंय. आता लेक्चर आहे, तर लेक्चरलाच चाललोय. मी आता जस्ट कॉलेजमधून घरी आलोय. मम्मी, दादा हे लोक हॉस्पिटलमध्ये आहेत. तर बाबूला आज डिस्चार्ज देणार आहेत. आता ते सगळं डिस्चार्जची प्रोसेस चालू आहे हॉस्पिटलमध्ये. मम्मीला फोन केला होता, मम्मी बोलली मी येते. मी घरी आलो तर खूप भूक लागली होती. तर जेवायला भाजी होती, वांग्याची भाजी होती. तर मी बोललो की भाई वांग मी खाल्लंय दुपारीच, आता वांग नको. तर आता मी काय खातोय माहिती का? मॅगी बनवतोय मी. म्हणून मॅगी आहे, मॅगी बनवतो. येताना मी कलिंगड आणला. कलिंगड खायचं खूप मन होत होतं माझं. मला ना डिहायड्रेट वाटते माझी बॉडी, त्यामुळे मी बोललो भाई हायड्रेशन साठी कलिंगड पेक्षा जास्त बेस्ट काय असणार आहे. त्यामुळे कलिंगड घेतलं. मम्मी सगळे येतील ना तेव्हा कापणार आहे. तोपर्यंत कलिंगड गरम होता, मी पाण्यामध्ये मस्त थंड करायला टाकलंय. आता चला मग मॅगी बनवूया आपण. ठीक आहे. बघा, मॅगी बनवायला टाकली आहे. कशी मला मला असं वाटतंय की मी थोडं पाणी जास्तच टाकलंय. काय करणार. तर गरमागरम रेडी आहे आपली मॅगी. अजून बघा पाणी जास्तच पडलंय बघा. नाहीतर हे ना घट व्हायला पाहिजे होतं, पण हे ना एकदम पाण्यासारखं झालंय, पाणी जास्त पडलंय. पण काय करणार, भूक लागली, खावं लागेल. तर चला खाऊन बघूया की कशी लागतीये. चांगली आहे, चांगली आहे. मी आता खाली आलोय या लोकांना घ्यायला. हे लोक आत्ता आलेत हॉस्पिटल मधून. हे बघा, या या या. बाबूला एकदम झाकलंय. आता बाबूची खूप केअर करायला लागणार आहे म्हणजे नाही ना. मम्मी काल खूप रडत होती. आज कसं वाटतंय? हातातून घेतलं होतं माहिती का त्यांनी काय काल? हा काय का नाही विधीच्या सगळं त्याच्या हातातलं पायातलं काढून त्याचे कपडे काढून त्यांनी घेऊन गेलते ते लोक बाबा. आणि आम्हाला असंच पाठवलं. नजर विजर लागायला नाही पाहिजे. मला माहिती नजर इज रेअर, त्यामुळे मी अजून चेहरा काही रिव्हील केला नाही. असं आहे. बाबूला आणलं कोणी? बाबूला आणलंय. बाबूला आणलंय. बाबूला आणलंय. श्रुती कोण आहे? अरे बघा बघा बघा, किती खुश झाली, किती खुश झाली. मी जाऊ शकतो ना असं घरात? तुम्ही बाहेरच थांबा. ए सिद्धू. ते बघा मंटू पळाली 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 मंटू. पाणी पण फिरवावं लागतंय सोबत असं. चला चला
हा एकदम पप्पा सारखाच झालाय ना मग टॉवेल टॉवेल घातलाय का आता कामाला जायचंय सकाळपासून हॉस्पिटल मध्ये होता ना तो झोपलाय ना काय आता चाललाय कामात मम्मी फ्रेश व्हा अजून कलिंगड कापा ते पाण्यात कधीपासून टाकून ठेवलंय मी झोपवलं याला आता ना डोळे उघडे करून बघतोय तो ओ ओ मेरे घर आया एक नन्ना परा काय अरे काप तू मी तुझा वेट करत होतो कधी येशील मस्त त्या दिवशी सारखा कापशील कलिंगड खूप लाल निघलंय ना त्या मम्मी? दिवशी लाल जास्त होत रे त्या दिवशीच होतं जास्त मग हे पण नाही का हे पण आहे पण एवढं वाटत नाही ना नाही हाय का रे त्या दिवशी हाय मस्त तरी होतं. पण हे पण चांगलंच आहे हाय चांगलं 3 किलोचं 3 किलोचं 1 किलो 30 रुपयाला बोलत होते मग 90 रुपयाचं बोलत होते मग मी बोललो कमी करा 70 करा मग ते 80 वरती आले मग मी बोललो ठीक आहे देऊन टाका तर रेडी आहे आपला कलिंगड कापून झालाय मीठ वगैरे टाकलाय कोणचा पीस घेऊया चला हा पीस घेऊया दादाला दादाला काय दादाला दादा खायला ना मस्त एक स्वीटीला देऊया खा हे काय बांधलंय जेव 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 काय ए उठलं का ते नाही हा ए शनू एक डोळा उघडला एक डोळा उघडला ए म्हणतो हो वहिनीला हे काय दिलंय मी टाकले माझ्या साडीचा याचा वास त्याला म्हणून वहिनीला काय दिलंय हो तिकडे ए चल 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 हाकल तिकडे कुत्रे मागं तिकडे ठेवा हो माझं स्कॉलरशिपचा फॉर्म भरून द्या उद्या उद्या भरून द्या अरे ते आपलं ते लाईटीचं कुठे गेलं रमा काय ते लाईटीचं मुचरचं कुठं गेलं म्हणजे बॅगेत होतं ब्लॅक वाला बाळ पण झोपलं आता वहिनी बसले जेवायला मी पण जेवलो नाहीये मम्मी तू जेवलीस नाही ना नाही आता आम्ही जेवणार आहे आणि भाई खूप थकलोय अजून झोपून जाणार आहे ब्लॉग एडिट करून ठीक आहे चला मग मित्रांनो ब्लॉग ऍड करायची वेळ आली आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा जे पण नवीन आहे चॅनलवर तर प्लीज आपल्या छोट्याशा चॅनलला सबस्क्राईब करा आणि या मराठी मुलाला सपोर्ट करा भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय